मित्रांनो, बऱ्याच लाडकी बहिणींना या महिन्यात 1500 रुपये मिळाले नाहीत. त्यांना त्यांचा हप्ता मिळाला नाही. अशा 7 कारणे त्यांना त्यांचा हप्ता मिळाला नाही. काय कारण असतील आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, शासन खूप बारकाईने अर्ज तपासणी करत आहे. अर्ज तपासणी करत असताना थोडीही काही चुकी असल्यास त्यांना अपात्र करून त्यांना लाभ देण्याचा बंद करत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पहा. या 7 कारणांपैकी एखादी कारणाचा तुम्ही केला असेल त्याला लवकरात लवकर दुरुस्ती करा. तर मित्रांनो, चला मग आपण त्या कारणांकडे ओढूया. मित्रांनो, हा जो अपडेट देण्यात येत आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून देण्यात येत आहे. तुम्हाला मी सविस्तर माहिती समजवणार आहे. तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर वेबसाईट ओपन आहे. इथं 7 कारण दिले. त्या 7 कारणांमुळे तुमचा जे 1500 रुपये मिळतात ते बंद करण्यात येतील किंवा चालू असाल किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला मिळतच नसतील. जर तुम्ही पात्र असाल, कुठल्याही प्रकारे तुम्ही पात्र असाल, या 7 कारणांपैकी एकही कारणमुळे तुम्ही बसत नसाल तर तुम्ही पात्र आहेत. पात्रासाठी तुम्हाला जरी मिळत नसतील किंवा 1-2 हप्ता मिळाला असेल, नंतरचे पैसे बंद झाले असतील तर तुम्हाला तक्रार करायची. मित्रांनो, तक्रार कुठे करायची? मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली. स्टेप बाय स्टेप तिथे माहिती सांगितली. तिथे जाऊन तुम्ही तक्रार करू शकता. स्टेप बाय स्टेप एक कारण समजून घेऊया. काय कारण आहे, कशामुळे तुम्हाला बंद करण्यात येऊ शकतात. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजे तुम्ही जर रेशन कार्डामध्ये 5-7 जण असाल आणि सर्वांचं एकत्रित कुटुंब तुमचे सगळ्यांचं उत्पन्न मिळून 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचे हे पैसे बंद करण्यात येतील. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत, म्हणजे तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती इन्कम टॅक्स पे करत असेल, आयकर देत असेल तरी तुमचं हे बंद करण्यात येईल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कर्मचारी भारत सरकार किंवा राज्य सरकार, म्हणजे यांचं म्हणणं असं आहे जर तुम्ही कुठल्याही सरकारमध्ये, राज्य सरकार किंवा केंद्र शासनामध्ये काम करत असाल आणि तुम्हाला 2.5 लाखापेक्षा, जरी तुम्ही निवृत्ती झाला असाल म्हणजे तुम्ही रिटायर झाला असाल, जर तुम्हाला 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळत असेल, म्हणजे तुम्हाला पेन्शन मिळत असेल, तरी तुम्ही या योजनेत बसत नाही. या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे तुम्हाला. सदर लाभार्थी शासनाच्या इतर विभाग मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असाल तर, जसं आता बऱ्याच काही योजना महिलांसाठी राबवल्या जातात. संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजना राबवल्या जातात. त्याच्यामध्ये 1500 रुपये प्रतिमाह महिलांना दिला जातो. जर तुम्ही त्याच्यापैकी एखादी योजनेचा लाभ घेत असाल तरी तुम्हाला या योजनेतून अपात्र करण्यात येईल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी आमदार खासदार तुमच्या कुटुंबात झाले असतील तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार, राज्य सरकार, म्हणजे हे वापस त्याचे की तुमच्या कुटुंबातील सदस्य कुठल्याही प्रकारच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर, उपाध्यक्ष, अध्यक्ष, संचालक एखादी समिती झाली असेल जी सरकारमध्ये नियुक्ती करत असेल तरी तुम्हाला हे बंद करण्यात येतील. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर सोडून त्यांच्या कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर, तरी तुम्हाला बंद करण्यात येईल. तुमच्या कुटुंबाच्या एखादी पुरुष किंवा बाईच्या नावावर, महिलेच्या नावावर जर 4 चाकी वाहन रजिस्टर असेल तरी तुम्हाला ही सगळी योजना बंद करण्यात येईल, ट्रॅक्टर सोडून. तर मित्रांनो, तुम्हाला आशा करतो मी ही योजना समजली असेल, माहिती समजली असेल. कुठल्याही प्रकारचा प्रश्न असेल मला कमेंट करा. कमेंटमध्ये मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.